नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीला आता एक धमकीचा फोन आलेला असतो. जीवा म्हणतो की फोन स्पीकरवर टाक. आता जीवा म्हणतो की कोण बोलताय तुम्ही? तो माणूस हसतच म्हणतो की मास्टर बोलतोय मी. तो म्हणत असतो की तुम्ही ज्या बाळाचा शोध घेताय ना, ते आत्ताच थांबवा, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. तर नंदिनी आणि जीवाला समजतं की आपण त्या हरवलेल्या बाळाचा शोध घेतोय ना, त्याच्याबद्दल हा धमकीचा फोन आलाय. खूप मोठी टोळी दिसते बाळ चोरी करण्याची आणि आपण ते करू नये म्हणून हा धमकी देतोय आपल्याला. हे सगळं कळाल्यावर जीवा म्हणतो की आपण आता शांत नाही बसायचं नंदिनी. आपण आता सरळ पोलिसांना संपर्क करायचा आणि सांगून द्यायचं की आम्हाला धमकीचा फोन आलाय. आपण ह्या माणसाचा पर्दाफाश करायला पाहिजे. याने आपल्याला कॉल केलाय कारण आपण गोत्यात येऊ शकतो. पुढे आता काव्या जोरात रम्याची एक चपराक ओढते आणि म्हणते की ही चपराक ना, जिला तू घोळ्यात घेत होतीस ना, तिची आहे, जुन्या काव्याची. त्यावेळेला ही रम्या तिला म्हणते की जिला बाळ नकोय तरीसुद्धा ती खड्ड्यात उडी टाकते ती का? असं म्हटल्यावर काव्याला राग येतो. ती म्हणते की अगं माझ्या बाळाचं काय करायचं ते आम्ही दोघं बघू ना. तुझी हिंमतच कशी झाली? यापुढे आम्हाला दोघांना आणि आमच्या बाळाला काही एक शब्दसुद्धा बोललेलं मी सहन करणार नाही. त्यावेळेला पार्थ आता काव्याकडे बघू लागतो. तो म्हणतो की आमचं बाळ? फायनली तुम्ही आई पण स्वीकारलं. तो आता काव्याचं कौतुक करत असतो. आता काव्याचा हात लगेच पार्थ हातात घेतो आणि तिला आता खूप आनंदाने बघू लागतो. पण इकडे रम्या आणि वसंत यांचा जळफळाट झालेला असतो. तेव्हा आता खूप जबरदस्त ट्विस्ट आले, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.